ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपडा व वाकळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. अल निनो व आयोडीच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर 19 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी, जांभूळ व शहाड जलशुद्धीकरण केंद्र शहाड येथून होणारा पाणीपुरवठा मंगळवार 23 जून रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते गुरुवार 25 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 48 तास हा पाणीपुरवठा बंद राहील. महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचा गाव येथील पाणीपुरवठा 48 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधील अनुसूचित जमाती राखीव जागेवरून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका सुलेखा शिवाजी सूर्यवंशी उर्फ सुलेखा सुधाकर चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांचे कोळी मल्हार जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत ते जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्या अपात्रेबाबत ठाणे जिल्हाधिकारी निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी भाऊ जाधव यांनी सोमवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. जाधव यांच्या तक्रारीनंतर समितीने केलेल्या चौकशीत सुलेखा चव्हाण यांनी सादर केलेले 1950 पूर्वीचे आदिवासी जमातीचे पुरावे बनावट व पुनर्लिखित असल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले. समितीने दिलेल्या आदेशात सुलेखा चव्हाण यांच्या नात्यातील व्यक्तींना मिळालेली जात वैधता प्रमाणपत्रे ही समितीची दिशाभूल करून प्राप्त केलेली आहेत. तेव्हा या प्रकरणी संबंधितांनी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे जाधव म्हणाले.
पत्रकार परिषदेत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पोलखोल केली. खऱ्या आदिवासी उमेदवारावर अन्याय करून बोगस आदिवासींना राजकीय संरक्षण दिले जात आहे असा आरोप त्यांनी केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी प्रभाग क्रमांक 5 मधील प्रतिस्पर्धी उमेदवार दीप्ती दिनेश जाबर यांचा अर्ज तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी सत्वशीला शिंदे यांनी दबावाखाली बाद केल्याचाही दावा केला. तेव्हा खऱ्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू अशी भूमिका त्यांनी मांडली. तर सेनेचे जिल्हा महानगर संघटक महेश कदम यांनी या निर्णयाला भ्रष्टाचार आणि सत्तेच्या गैरवापराला बसलेली चपराक असे संबोधले. सुलेखा चव्हाण यांच्या विरोधात तसेच संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून खऱ्या आदिवासीच्या पाठीत खंजर खुपसून बोगस आदिवासी असलेली सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना तिथं जाणून बुजून तिकीट देण्यात आलं. कारण शिवसेना शिंदे गटाला खऱ्या आदिवासीला तिथं एसटी आदिवासी जागेवरती निवडून द्यावंच नव्हतं. कारण शिवसेना शिंदे गट हा आदिवासी विरोधी आहे, या माध्यमातून सिद्ध होतं. त्यामुळे जसं मला समजलं अशा व्यक्तींनी तिथं तिकीट घेतलंय, फॉर्म भरलाय, तर त्या कागदपत्राच्या आधारे धुळे जात पडताळणी समितीला मी पत्रावर केला आणि तात्काळ यांचं दिलेलं प्रांताधिकाऱ्यांनी दिलेलं जातीचा दाखला हा तात्काळ जप्त करावा आणि रद्द करून तात्काळ सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना अवैध घोषित करावे. तर मी खरंच जात वैधता आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र समितीचे आभार मानतो की त्यांनी खऱ्या आदिवासीला न्याय देऊन बोगसांना धडा शिकवला आणि ज्यांना आदिवासीचं सर्टिफिकेट पाहिजे, ज्यांना आदिवासींचं आरक्षण पाहिजे, त्यांनी हे स्वप्न कधी पाहू नये. परंतु यापूर्वी देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये जे आहेत अवैध जात प्रमाणपत्र आढळलं होतं, परंतु त्यांच्यावर पुढे कारवाई जी आहे ती अजूनही अद्याप झालेली आहे. अजूनही ते सभागृहामध्ये कायम आहेत. तुम्ही काय नेमका पाठपुरावा करता याबाबतीत? कोण मुंब्रामध्ये काही नगरसेवक आहेत, त्यांचं काय झालंय, इथं सत्तेचा दुरुपयोग, गोरगरीब आदिवासी आवाज उचलायला गेला तर त्याचं नरडं दाबायचं काम हे गुंड लोक करतात त्यांच्या पक्षाचे. आणि आदिवासी माणूस हा तुम्हाला माहिती आहे लाजरा बुजरा आहे, गरीब माणूस आहे. या ठाण्याचे दैवत, या महाराष्ट्राचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी खऱ्या अर्थाने आदिवासींना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आदिवासीच्या जमिनी जर ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा टिकल्या, आदिवासीच्या जमिनीचं संरक्षण जर झालं आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळे झालं आणि त्यामुळे आदिवासींना दिघे साहेबांचा खूप मोठा आधार होता. परंतु त्यांचा निधनानंतर आदिवासी हा वाऱ्यावरती राहिला. परंतु केदार दिघे साहेबांच्या माध्यमातून त्या आदिवासींना एक आधार मिळाला. खरंच मी केदार दिघे साहेबांचा आभार मानतो. अमृत 2.0 अंतर्गत सुमारे 1750.82 कोटींच्या प्रकल्पांचा समावेश असून एवढा निधी उपलब्ध असताना ठाणेकरांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. विविध कर भरूनही त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यासंदर्भातील योजनांच्या निधींचा हिशोब, मोठ्या निविदांचे स्वतंत्र लेखापरीक्षण याबाबत कालबद्ध कृती आराखडा तातडीने जाहीर करावा, अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनाला पत्रकार परिषदेत दिला. रविवारी भाजपा ठाणे शहरतर्फे ठाणे शहरातील पाणी पुरवठा, टँकर व्यवस्था, स्मार्ट मीटरिंग, अमृत निधी आणि ठाणे महानगरपालिकेतील निविदा पारदर्शकता या गंभीर नागरी विषयांवर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर, विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे आणि विधान परिषद सदस्या ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या पाणी व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. ठाणेकर नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि विकास शुल्क भरत असतानाही अनेक भागात नियमित व विश्वासार्ह पाणी पुरवठा होत नाही. अनेक नागरिक आणि गृहनिर्माण संस्था आजही टँकरवर अवलंबून आहेत.
ठाणे शहरात 6 लाखांपेक्षा अधिक घरे व मालमत्ता असल्याचा मुद्दा समोर येत असताना स्मार्ट आणि MMR मीटरिंग सुमारे 1 लाखांच्या आसपासच असल्याचे दिसते. त्यामुळे पाणी किती सोडले, किती बिल झाले, किती वसूल झाले आणि किती पाणी बिनहिशोबी गेले याचा स्पष्ट हिशोब नागरिकांसमोर येणे आवश्यक असल्याचे मत पत्रकार परिषदेत मांडण्यात आले. ठाणेकरांना पाणी आणि पारदर्शकता दोन्ही मिळालीच पाहिजे. पाणी पुरवठा सुधारण्यासाठी आणि सार्वजनिक निधीचा स्पष्ट हिशोब देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने तातडीने ठोस कृती केली नाही तर ठाण्यात पाणी पेटेल. नागरिकांचा संयम आता प्रशासनाने गृहीत धरू नये असा इशाराही संजय केळकर यांनी दिला. पारंपरिक नॉन अल्कोहोलिक अत्तर आणि सुगंधासाठी ओळखला जाणारा भारतातील प्रतिष्ठित ब्रँड झमझम परफ्यूम्स यांनी महाराष्ट्रात प्रवेश करत मुंबईतील मुंब्रा ठाणे येथे आपल्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन केले आहे. 1991 पासून अल्कोहोल मुक्त अत्तर निर्मितीची परंपरा जपणाऱ्या या भारतीय ब्रँडसाठी हा विस्तार एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. नवी दिल्लीतील ऐतिहासिक हजरत निजामुद्दीन परिसरात स्थापन झालेल्या झमझम परफ्यूम्सने गेली 3 दशके पारंपरिक अत्तर निर्मितीची कला जोपण्याबरोबरच बदलत्या ग्राहकांच्या आवडीनिवडींनाही यशस्वीपणे प्रतिसाद दिला आहे. कालांतराने कंपनीने प्रमुख सुगंध बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती वाढवली असून 150हून अधिक सुगंधांचा विस्तृत संग्रह तयार केला आहे. तसेच देशभरात विश्वासू ग्राहक वर्ग निर्माण केला आहे. शॉप क्रमांक 3 अली चेंबर अमृतनगर मुंब्रा येथे सुरू करण्यात आलेल्या नव्या स्टोअरमध्ये ग्राहकांना कंपनीच्या संपूर्ण सुगंध संग्रहाचा अनुभव घेता येणार आहे. यात ऊत, गुलाब, अंबर, मस्क, फ्लोरल, फ्रुटी, सिट्रस, ओरिएंटल आणि बखूर या विविध सुगंध परिवारांचा समावेश आहे. तसेच कंपनीच्या प्रीमियम एलिएशनमध्ये कलेक्शनमधील कलिमात, अदम, एहसास, पॅशन आणि इलाम यासारख्या विशेष सुगंधांचाही समावेश असेल. मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय शहरातील ग्राहकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे घेण्यात आला. अनेक ग्राहक गेल्या काही वर्षापासून झमझमचे सुगंध ऑनलाईन माध्यमातून खरेदी करत होते. कंपनीच्या मते उत्कृष्ट कारागिरी, अस्सलपणा आणि प्रीमियम सुगंध अनुभव यांना महत्त्व देणारी मुंबई ही विस्तारासाठी आदर्श बाजारपेठ आहे. या उद्घाटन प्रसंगी बोलताना झमझम परफ्यूम्सचे रिटेल हेड श्री मोहम्मद उमर सलमान खारोडिया म्हणाले की मुंबईतील आमच्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन हा आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अनेक वर्षापासून मुंबईतील ग्राहकांनी ऑनलाईन माध्यमातून आमच्या सुगंधावर प्रेम आणि विश्वास दाखवला आहे. मुंब्रामध्ये स्टोअर सुरू करून आम्ही त्यांच्यापर्यंत झमझमचा अनुभव अधिक जवळून पोहोचवत आहोत आणि अधिक व्यापक ग्राहक वर्गाला पारंपरिक नॉन अल्कोहोलिक परफ्यूमची समृद्धी परंपरा अनुभवण्याची संधी देत आहोत. आमच्या दीर्घकालीन विकास धोरणात मुंबई ही अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ असून हा आमच्या व्यापक विस्ताराच्या प्रवासाचा प्रारंभ आहे. मुंबईतील या पदार्पणानंतर झमझम परफ्यूम्सने शहरात आणखी विस्तार करण्याची योजना आखली आहे. यासोबतच उत्तर भारतातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करत दक्षिण भारतातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्येही प्रवेश करण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच प्रीमियम सुगंध संग्रह अधिक व्यापक करण्याबरोबरच देशभरातील आणि परदेशातील भारतीय वंशाच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल उपस्थितीही अधिक सक्षम करण्यात येणार आहे. आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या माध्यमातून संस्थापक किरण नागती यांच्या आयोजनातून व योग प्रशिक्षक योगगुरू वसंत केळकर यांच्या नेतृत्वाखाली मागील 5 वर्षे रोज सकाळी 6 ते 7:30 विनामूल्य अभिनय कट्टा येथे निशुल्क योग वर्ग घेण्यात येतो. आजपर्यंत शेकडो नौपाडा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी निरोगी राहण्यासाठी खरंतर किरण नागती यांनी या योग वर्गाची सुरुवात केली. दरवर्षी आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे रविवारी सुद्धा पहाटे 6 वाजल्यापासून असंख्य जणांनी या योग दिनात सहभाग घेतला.
केळकर सरांनी विविध योग प्रात्यक्षिक करून घेत प्रत्येकाला नेहमीप्रमाणे निरोगी आरोग्याचा मंत्र दिला. तसेच आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन देशपांडे, सदस्य माधव भिडे, संजय पवार, अपर्णा निमकर संस्थेतर्फे उपस्थित होते. योग वर्गात सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्याला गुलाब पुष्प व तुळशीचे रोप देऊन कायम योग वर्ग सुरू ठेवण्याचा संकल्प केला. सचिन देशपांडे यांनी गुरु केळकर सरांना स्वामींचा आशीर्वाद म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. किरण नक्ती यांच्या सहकार्यामुळेच आम्ही आजपर्यंत योग साधनेच्या माध्यमातून शेकडो नागरिकांची मधुमेह, रक्तदाब व इतर विविध आजारातून मुक्तता केली. माध्यम जरी मी असलो तरीही याचे संपूर्ण श्रेय माझ्यासोबत नौपाडा विभागातील समस्त सदस्यांनी वेळोवेळी किरण नागती यांना दिले आहे, असे मत वसंत केळकर यांनी व्यक्त केले. एकंदरीत दरवर्षीप्रमाणे यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन सुद्धा अभिनय कट्ट्याच्या योग कट्ट्यावर आनंदात साजरा करण्यात आला.